नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आयुर्वेदिक अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालय भरती शिपाई आणि हमाल बघा या पदासाठी लागणारे काही महत्त्वपूर्ण प्रश्न आपण पाहणार आहोत. बघा, आपली या ठिकाणी 26 एप्रिल या ठिकाणी परीक्षा होणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी महत्त्वपूर्ण जीकेचे पूर्ण या ठिकाणी प्रश्न कव्हर करणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा काय विचारला, कोकण या प्रशासकीय विभागामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या किती आहे. बघा, याचे योग्य उत्तर काय असेल. बघा, कोकण या प्रशासकीय विभागामध्ये जिल्ह्यांची बघा एकूण संख्या 7 आहे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक दुसरा बघा, या ठिकाणी काय विचारलं आहे, महाराष्ट्र राज्यामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान जिल्हा कोणता आहे. बघा, मुंबई शहर बघा हा जिल्हा महाराष्ट्र राज्यामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान तो जिल्हा आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक तिसरा बघूयात, या ठिकाणी काय विचारलं, दूधगंगा. दूधगंगा या धरणाच्या जलाशयाचं नाव बघा खालीलपैकी काय आहे. बघा, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 यायला पाहिजे. दूधगंगा या धरणाच्या जलाशयाचं नाव पहा राजर्षी शाहू सागर जलाशय आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक चौथा या ठिकाणी काय विचारलं, तापी नदीच्या खोऱ्यामध्ये तापी नदीच्या खोऱ्यामध्ये सर्वात उत्तरेकडचा जिल्हा कोणता आहे. बघा, महाराष्ट्रामध्ये सर्वात उत्तरेकडचा जिल्हा कोणता असेल तर नंदुरबार बघा हा जिल्हा महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात या ठिकाणी उत्तरेकडचा तो जिल्हा आहे. विषय क्रमांक 5 बघा, या ठिकाणी काय विचारलंय, कैगा. कैगा हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे. बघा, याचे योग्य उत्तर काय असेल. कैगा बघा हा अणुविद्युत प्रकल्प कर्नाटक या राज्यामधला तो प्रकल्प आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 6 पहा, सार्वजनिक सत्यधर्म या नावाचं पुस्तक कोणाचं पुस्तक आहे. सार्वजनिक सत्यधर्म, ब्राह्मणाचे कश्यप, शेतकऱ्यांचा आसूड, गुलामगिरी बघा ही सर्व महत्त्वपूर्ण पुस्तके महात्मा ज्योतिबा फुले यांची पुस्तके आहेत. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 7 बघा, या ठिकाणी काय म्हणजे सामुदायिक विकास हा कार्यक्रम. सामुदायिक विकास हा कार्यक्रम खालीलपैकी यांच्या संबंधीचं वर्ष कोणतं वर्ष आहे. बघा, मागील परीक्षामध्ये प्रश्न होता तर सामुदायिक विकास हा कार्यक्रम सन 1952 या वर्षीचा या ठिकाणी कार्यक्रम आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, भूदान चळवळीचे जनक कोणाला म्हणतात. बघा, सोपा प्रश्न असतो परीक्षेमध्ये. भूदान चळवळीचे जनक असे विनोबा भावे यांना पहा भूदान चळवळीचे जनक असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 9 या ठिकाणी काय विचारलंय, भारताची उपराष्ट्रपती. भारताची उपराष्ट्रपती यांची बघा किती वर्षांसाठी निवडले जातात. तर याचे योग्य उत्तर काय असेल, 5 वर्ष पहा, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 10 पाहूयात, या ठिकाणी काय विचारलंय, मुंबई हाय. मुंबई हाय हे खालीलपैकी कोणत्या खनिज उत्पादनासाठी निगडित आहे. बघा, याचे योग्य उत्तर काय असेल. मुंबई हाय बघा हे पेट्रोलियम बघा या खनिज उत्पादनासाठी निगडित आहे. मागील बघा परीक्षेमध्ये प्रश्न होता. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे मुंबई उच्च न्यायालय भरती बघा शिपाई हमाल, लिपिक आणि चालक बघा या पदासाठी बघा सर्व महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नांचे महत्त्वपूर्ण PDF आहे. त्या PDF मध्ये आपण सर्व विषयांचे बघा महत्त्वपूर्ण निवडक प्रश्न टाकलेले आहेत. बघा, आता परीक्षेला कमी वेळ आहे. ज्यांना कोणाला बघा हे PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला सर्व PDF 1 मिनिटाच्या आत पाठवले जातील. बघा, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, मायनी हे पक्षी अभय अरण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. बघा, याचे योग्य उत्तर काय असेल. मायनी बघा हे पक्षी अभय अरण्य सातारा जिल्ह्यामधलं बघा पक्षी अभय अरण्य आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, बुलढाणा हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे. याचे योग्य उत्तर काय असेल. बुलढाणा हा जिल्हा अमरावती या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे. विषय क्रमांक पुढचा पाहूयात, नांदेड हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे. बघा, मागील परीक्षामध्ये प्रश्न होता. नांदेड हे शहर गोदावरी नदीच्या काठावरचं बघा महत्त्वपूर्ण शहर आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पाहूयात, तोतला डोह. तोतला डोह या धरणाच्या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे. बघा, सर्वांनी सांगायचे तोतला डोह या धरणाच्या जलाशयाचं नाव पहा मेघदूत सागर जलाशय असं आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे.
प्रश्न क्रमांक 5 दौलताबाद हे ठिकाण कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? सर्वांनी सांगायचे दौलताबाद बघा हे ठिकाण सीताफळांसाठी प्रसिद्ध आहे पहा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात. शतपत्रे लिहिणारे समाजसुधारक खालीलपैकी कोण आहेत? शतपत्रे बघा खालीलपैकी कोणी लिहिलेली आहेत? बघा सर्वांनी सांगायचंय तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 4 आले पाहिजे. शतपत्रे लिहिणारे समाजसुधारक म्हणजे गोपाळ हरी देशमुख होय. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात. महाराष्ट्राची भूमी प्रामुख्याने कोणत्या खडकापासून बनलेली आहे? आता महाराष्ट्राची भूमी विचारली कोणत्या खडकापासून बनलेली आहे? तर महाराष्ट्राची भूमी पहा बेसॉल्ट या अग्निजन्य खडकापासून बनलेली आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात. दख्खनच्या पठारावर कापसाची काळी कसदार मृदा आढळते तिला काय म्हणतात? बघा जी काय बघा कापसाची आपली काळी कसदार जमीन असते आपण तिला काय म्हणतो? रेगूर मृदा म्हणतो पहा. हा प्रश्न बऱ्याचदा मागील परीक्षामध्ये रिपीट झालेला प्रश्न आहे. कापसाची काळी कसदार मृदा म्हणजे रेगूर मृदा होय. विषय क्रमांक पुढचा बघा. महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती कटक मंडळे आहेत? महाराष्ट्र राज्यामध्ये कटक मंडळे किती आहेत? बघा महाराष्ट्र राज्यामध्ये बघा एकूण 7 कटक मंडळे आहेत म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा. मुंबई उपनगर आणि मुंबई शहर हे जिल्हे कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारे जिल्हे आहेत? बघा आता प्रशासकीय विभाग या ठिकाणी कोणता असेल? कोकण प्रशासकीय विभाग यायला पाहिजे. बघा मुंबई उपनगर आणि मुंबई शहर हे जिल्हे कोकण या प्रशासकीय विभागामध्ये येणारे जिल्हे आहेत. प्रश्न क्रमांक 5 पहा. महाराष्ट्र राज्यामध्ये अति दक्षिणेकडचा जिल्हा कोणता आहे? आपण या ठिकाणी अति उत्तरेकडचा जिल्हा पाहिला. अति उत्तरेकडचा जिल्हा कोणता आहे? नंदुरबार जिल्हा आहे. अति दक्षिणेकडचा जिल्हा कोणता असेल? सिंधुदुर्ग जिल्हा आहे पहा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. महादेव डोंगर रांगा महादेव डोंगर रांगा यांचा विस्तार प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतो? महादेव डोंगर रांगा कुठे आढळतात? सातारा आणि सांगली जिल्ह्यामध्ये पहा प्रामुख्याने महादेव डोंगर रांगा आढळतात म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा. तोरणमाळचे पठार कोणत्या जिल्ह्यामधले पठार आहेत? सर्वांनी सांगायचे तोरणमाळचे पठार पहा नंदुरबार या जिल्ह्यामधले पठार आहेत म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा. मांगीतुंगी मांगीतुंगी हे शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये असेल? मांगीतुंगी हे शिखर पहा नाशिक जिल्ह्यामधले महत्त्वपूर्ण शिखर आहे. ऑप्शन क्रमांक 3 योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 9 पहा. राधानगरी राधानगरी या धरणाच्या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे? बघा मागील परीक्षामध्ये हा प्रश्न होता महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. राधानगरी या धरणाच्या जलाशयाचं नाव पहा लक्ष्मीसागर जलाशय असं आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा. राधानगरी हे धरण कोणत्या नदीवरचं धरण आहे? बघा सर्वांनी सांगायचे महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. राधानगरी हे धरण भोगावती या नदीवरचं पहा महत्त्वपूर्ण धरण आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पाहूयात. कृष्णा खोरे विकास महामंडळ कृष्णा खोरे विकास महामंडळ यांची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? योग्य उत्तर केला पाहिजे. सन 1996 या वर्षी कृष्णा खोरे विकास महामंडळ यांची स्थापना झाली. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा. फेकरी फेकरी हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? फेकरी फेकरी हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प बघा जळगाव जिल्ह्यामध्ये. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पाहूयात. उष्ण कोरडे व विषम उष्ण कोरडे व विषम हे हवामान कोणत्या प्रदेशाचं हवामान आहे? बघा सर्वांचं योग्य उत्तर आलं का? उष्ण कोरडे विषम बघा हे हवामान महाराष्ट्र पठार बघा यांचं हवामान आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पाहूयात. महाराष्ट्र राज्यामधला सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? महाराष्ट्रामधला सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये असेल? बघा धुळे जिल्ह्यामध्ये. महाराष्ट्र राज्यामधला सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प धुळे जिल्ह्यामध्ये आहे. विषय क्रमांक पुढचा बघा. अलिबाग हे ठिकाण कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? सर्वांचं योग्य उत्तर आलं का पहा. अलिबाग हे ठिकाण कलिंगड या फळासाठी प्रसिद्ध आहे पहा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा. उष्णकटिबंधीय सदाहरित वने उष्णकटिबंधीय सदाहरित वने या वनामध्ये किती पाऊस पडतो? बघा या वनामध्ये या ठिकाणी 200 सेमून या ठिकाणी अधिक पाऊस पडतो पहा. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा. आगकाड्या आगकाड्या आपल्या आगकाड्या बनवण्यासाठी विचारले कोणत्या वृक्षाचे लाकूड वापरतात? सर्वांचे योग्य उत्तर आलं का पहा. आगकाड्या या ठिकाणी बनवण्यासाठी आपण सेमल या वृक्षाचे बघा लाकूड वापरतो सेमल. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे.
विषय क्रमांक पुढचा बघा, वन्यजीव संरक्षण अधिनियमन हा कायदा कोणत्या वर्षी बघा पारित झालेला कायदा आहे? वन्यजीव संरक्षण अधिनियमन बघा सर्वांनी सांगायचे, वन्यजीव संरक्षण अधिनियमन बघा हा कायदा सन 1972 या वर्षीचा या ठिकाणी कायदा आहे. बघा प्रश्न क्रमांक 19, कर्नाळा हे पक्षी अभयारण्य विचारले कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? योग्य उत्तर काय असेल सर्वांचं? कर्नाळा हे बघा पक्षी अभयारण्य रायगड जिल्ह्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पहा, महाराष्ट्रामधलं पहिलं मानवनिर्मित अभयारण्य कोणतं आहे? बघा आता सर्वांनी सांगायचं आहे, महाराष्ट्र राज्यामधलं पहिलं मानवनिर्मित अभयारण्य खालीलपैकी कोणतं आहे? सर्वांनी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आले पाहिजे. सागरेश्वर बघा महाराष्ट्रामधलं पहिलं मानवनिर्मित अभयारण्य आहे. विषय क्रमांक पुढचा, कोलाम ही आदिवासी जमात कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते? कोलाम ही आदिवासी जमात या ठिकाणी बघा यवतमाळ या जिल्ह्यामध्ये कोलाम ही आदिवासी जमात प्रामुख्याने आढळत असते. विषय क्रमांक पुढचा पाहूयात, महाराष्ट्र राज्य खाण महामंडळ बघा आता खाणी महाराष्ट्र राज्यामध्ये बघा सर्वात जास्त खाणी कुठं आहेत? बघा विदर्भामध्ये बघा सर्वात जास्त खाणी आहेत. तर महाराष्ट्र राज्यामध्ये बघा खाण महामंडळाचं मुख्यालय हे नागपूरला यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात कमी लोकसंख्येची घनता कोणत्या जिल्ह्यामध्ये असेल? बघा सर्वांनी सांगायचे, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. गडचिरोली या जिल्ह्यामध्ये बघा महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी लोकसंख्येची घनता आहे. विषय क्रमांक पुढचा, बुलढाणा आणि अकोला हे जिल्हे कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारे जिल्हे आहेत? बघा सर्वांनी सांगायचे, बुलढाणा हा जिल्हा कुठे येतो? बुलढाणा हा जिल्हा पहा अमरावती या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो महत्त्वपूर्ण जिल्हा आहे. विषय क्रमांक पुढचा, महाराष्ट्र पूर्व पश्चिम विस्तार. आता महाराष्ट्राचा पूर्व पश्चिम या ठिकाणी झालं पूर्व पश्चिम किती आहे? 800 आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. कोकणच्या दक्षिण भागामध्ये बघा कोकणामध्ये विचारले, दक्षिण भागामध्ये अति पावसामुळे कोणत्या प्रकारचा खडक आढळतो? ज्या भागामध्ये सर्वात जास्त पाऊस पडतो त्या ठिकाणी बघा प्रामुख्याने जांभा खडक आढळतो. बघा महाराष्ट्रामध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पाऊस पडतो, म्हणजे या ठिकाणी जांभा खडक आढळतो. बघा या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामधला अति पूर्वेकडचा जिल्हा या ठिकाणी कोणता आहे? बघा महाराष्ट्रामध्ये अति उत्तरेकडचा जिल्हा कोणता आहे? नंदुरबार जिल्हा आहे. सर्वात दक्षिणेकडचा जिल्हा कोणता आहे? सिंधुदुर्ग जिल्हा आहे. अति पूर्वेकडचा जिल्हा कोणता मग? तर याचे योग्य उत्तर काय असेल? गडचिरोली. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, महाराष्ट्रामध्ये गाविलगड टेकड्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? सर्वांचे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आला पाहिजे. गाविलगड टेकड्या महाराष्ट्र राज्यामध्ये अमरावती या जिल्ह्यामधल्या टेकड्या आहेत. विषय क्रमांक पुढचा, खालीलपैकी कोणती नदी अरबी समुद्राला जाऊन मिळणारी नदी आहे? अरबी समुद्राला जाऊन मिळणारी नदी या ठिकाणी बघा तापी ही नदी काय आहे? पश्चिम वाहिनी नदी आहे. ही नदी तापी नदी अरबी समुद्राला जाऊन मिळणारी नदी आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, गरमसूर डोंगर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत? सर्वांचं उत्तर आलं का? पहा गरमसूर डोंगर नागपूर या जिल्ह्यामधले डोंगर आहेत. विषय क्रमांक पुढचा बघा, कृष्णा आणि पंचगंगा या 2 नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो? योग्य उत्तर काय पाहिजे? कृष्णा आणि पंचगंगा यांचा संगम नरसोबाची वाडी या ठिकाणी होतो. पहा ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, खडकवासला हे धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? पुणे जिल्ह्यामध्ये आहे. सर्वांना माहीत आहे. कोणत्या नदीवर आहे? नदी विचारली. पहा खडकवासला हे धरण मोठा या नदीवरचं धरण आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, कराड ते चिपळूण या महामार्गावर कोणता घाट लागतो? बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? कराड ते चिपळूण या महामार्गावर बघा कुंभारली हा घाट लागतो. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, कोकण रेल्वे मार्गावरचा सर्वाधिक लांबीचा बोगदा करबुडे हा बोगदा कोकण रेल्वे मार्गावरचा सर्वाधिक लांबीचा बोगदा आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये असेल? करबुडे हा बोगदा बघा रत्नागिरी या जिल्ह्यामधला तो बोगदा आहे. विषय क्रमांक पुढचा, महाराष्ट्र राज्यामधून जाणारा सर्वाधिक लांबीचा राष्ट्रीय महामार्ग कोणता? आता सर्वांनी सांगायचं आहे, महाराष्ट्र राज्यामधून जाणारा सर्वाधिक लांबीचा राष्ट्रीय महामार्ग NH6 यायला पाहिजे. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. लाख उद्योग कोणत्या जिल्ह्यामध्ये चालतो? महाराष्ट्रामध्ये लाख उद्योग भंडारा या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने लाख उद्योग चालतो. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, एप्रिल मे महिन्यामध्ये राज्यामध्ये काही भागामध्ये पावसाच्या सरी पडतात, त्यांना काय म्हणतात?
एप्रिल आणि मे महिन्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये काही भागामध्ये पावसाच्या सरी पडतात, त्यांना काय म्हणतो आपण? त्यांना आपण आंबेसरी म्हणतो बघा, आंबेसरी. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, गोसी खुर्द. बघा, गोसी खुर्द हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये? गोसी खुर्द कुठं आहे? भंडारा जिल्ह्यामध्ये. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, भीमाशंकर. भीमाशंकर पुणे या ठिकाणी कोणत्या नदीचा उगम होतो? भीमाशंकर बघा पुणे या ठिकाणी भीमा नदीचा उगम होतो. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 40 पहा, हिंगोली हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? सर्वांचे योग्य उत्तर आलं का पहा. हिंगोली हे शहर कयाधू नदीच्या काठावर आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, महाराष्ट्राचे काश्मीर असे खालीलपैकी कशाला म्हणतात? महाराष्ट्राचे काश्मीर कोणत्या पठाराला म्हणतात? कासचे पठार. बघा, जे काही कासचे पठार आहे त्यांना आपण महाराष्ट्राचे काश्मीर असे म्हणतो. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, तापी पाटबंधारे विकास महामंडळ. तापी पाटबंधारे विकास महामंडळ यांचं मुख्यालय कोठं आहे? बघा, तापी पाटबंधारे विकास महामंडळाचं मुख्यालय जळगाव या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, अस्तंबा हे शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? अस्तंबा. अस्तंबा हे शिखर कुठं आहे? नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे पहा. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. कोकण. कोकण या प्रशासकीय विभागामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या झाला होता प्रश्न आपला 7 आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, नांदेड व परभणी जिल्ह्यामधील डोंगर रांगांना काय म्हणतात? नांदेड आणि परभणी या जिल्ह्यामधील बघा जे काही डोंगर रांगा आहेत त्यांना आपण काय म्हणतो? निर्मल डोंगर रांगा. निर्मल रांगा. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, सह्याद्री पश्चिम घाट. सह्याद्री पश्चिम घाट यांचं हवामान कसं आहे? बघा, सह्याद्री पश्चिम घाटाचं हवामान कसं आहे? थंड आणि आर्द्र या प्रकारचा बघा हवामान आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक वनांचं प्रमाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? सर्वाधिक वनांचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये गडचिरोली जिल्ह्यामध्ये. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये दर किती वर्षांनी व्याघ्र जनगणना होत असते? व्याघ्र जनगणना दर या ठिकाणी 4 वर्षांनी व्याघ्र जनगणनाही होत असते. मायनी हे पक्षी अभयारण्य झाला होता प्रश्न. मायनी हे पक्षी अभयारण्य सातारा जिल्ह्यामध्ये आहे. बघा, महाराष्ट्र राज्य औद्योगिक व गुंतवणूक महामंडळ म्हणजे सिकॉमची स्थापना विचारली कोणत्या वर्षी झालेली आहे? सन 1966 बघा या वर्षी सिकॉमची स्थापना ही झालेली आहे. प्रश्न क्रमांक 51 पहा, महाराष्ट्र राज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या भागामध्ये सर्वात अधिक जैवविविधता आढळते? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी आपल्या व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि बघा चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि ज्यांना बघा मुंबई उच्च न्यायालय भरती बघा महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF सोबत उत्तरासोबत पाहिजे असेल तर तुम्ही या ठिकाणी व्हॉट्सअपवर या ठिकाणी मेसेज करू शकता.